नाव सांगा तुमचं पूर्ण नाव. माझा गंगाबाई त्याचं सांगू का? पूर्ण नाव सांगा. देवचंदजी पोटेले. गंगाबाई देवचंदजी पोटेले केसरवा. तुमच्या घर मातीचं आहे का स्लॅबचं आहे? इटायचा आहे पण सलाबचा नसेल, मातीचाच आहे का गा? अच्छा. हो. लाईट बिल कोणाकडे लावलंय? गणूच्या. घरी नळ वगैरे आहे का? तुम्हाला पेन्शन भेटते? घरी गाडी वगैरे आहे का? गाडी आहे भैया. मुलं किती आहेत तुम्हाला? एकच आहे. मुली? मुलीचे 4 आहेत. जात? कोणी? आईचे तुमचं नाव सांगा. वचनचं आहे सांगू नका 4 म्हणून. आडनाव काय तुमची? जांभूळकर. आईचे तुमच्या घर कसं आहे? मातीचं आहे का स्लॅबचं आहे? दुसऱ्याच्या घरी राहायचं. मला घर लावून टाकलं. लाईट बिल कोणाचं नाव आहे? माझ्या भावाचं नाव आहे. भावाच्या घरी राहता तुम्ही? नळ वगैरे आहे का घरी? काहीच नाही. तुम्हाला निराकरीचे पैसे भेटतात? घरी गाडी वगैरे आहे तुमच्या? मुलं किती द्यायची तुम्हाला? हो का? जात? नावी नको लिहायला. नावी ही महिला शक्ती सेंट्रल गव्हर्नमेंट संस्था आहे आणि या संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष गुलाबजी जायस्वाल सर आणि राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती अनिता मॅडम यांना खूप खूप आशीर्वाद द्या. यांना कठीण परिश्रम करून तुम्हाला 6 योजना लागू करून दिल्या आहेत. पहिल्या आजीवन पेन्शन, आजीवन पेन्शन तुम्हाला लागू झालेली आहे आणि तुम्हाला टप्प्यावाईज पैसे मिळणार आहेत. पहिल्या टप्प्याला 500 रुपये, दुसऱ्या टप्प्याला 1000 रुपये आणि तिसऱ्या टप्प्याला 1500 रुपये आणि चौथ्या टप्प्याला 2000 रुपये तुम्हाला आजीवन मरेपर्यंत तुम्हाला 2000 रुपये मिळणार आहे. आणि दुसरी योजना म्हणजे जर तुमच्या नावाने लाईट बिल असेल, लाईट बिल सुद्धा तुम्हाला फ्री होईल. आणि तिसरी योजना म्हणजे नळ. तुमच्या घरी नळ, तुमच्या नावाने नळ कलेक्शन असेल तर नळाची सुद्धा सोय करण्यात येईल. चौथी योजना म्हणजे तुम्ही कुठे प्रवास करता, मुलीच्या गावी, कुठे माहेरी, कुठे दर्शनाला जाता, तुम्हाला बस फ्री आणि ट्रेन सुद्धा फ्री राहणार आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला आय कार्ड सुद्धा आम्ही बनवून देऊ महिला शक्तीद्वारे. आणि 5वी योजना म्हणजे आमच्या विधवामध्ये छोटे छोटे मुलं असतात त्यांना शिक्षणाची सोय आणि कपड्याची सुद्धा सोय आमच्या महिला शक्तीने करून दिली आहे. आणि 6वी योजना म्हणजे आमच्या विधवाला राहायला घर नाही, दुसऱ्यांच्या घरी राहते किंवा मोडक्या तोडक्या घरामध्ये राहते, तिला घराची सुद्धा सोय उपलब्ध करून दिली आहे. किन्नर, घटस्फोट अशा 3 महिलांना योजना लागू करून दिली आहे. आणि 7वी योजना म्हणजे 30 लाख आमच्या महिला अपंग असो किंवा पुरुष अपंग असो किंवा मुलं अपंग असो त्यांना व्हीलचेअर सुद्धा लागू करून दिली आहे. आणि त्यांना रोजगार रोटी म्हणून त्यांना लाभ दिला आहे. अशा 7 योजना आमच्या गुलाबजी जायस्वाल सरांना आणि अनिता मॅडमना लागू करून दिल्या. त्यांना खूप खूप आशीर्वाद द्या. आणि आमचे तालुका अध्यक्ष पुरुषोत्तमजी भांडारकर सर हे बक्की बँकेचे आहे. हे मुंबईला गेले होते, आमच्या सरांना भेटले, त्यांना सर्टिफिकेट दिलं. तेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांनीच ऑफिस आणलं आमच्या पुरुषोत्तमजी भांडारकर सरांना. त्यांना पण आशीर्वाद द्या. त्यांनाही खूप जिद्द होती विधवा बाईसाठी, किन्नर बाईसाठी आणि घटस्फोटित बाईसाठी. त्यांनाही खूप जिद्द होती म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी ऑफिस घेऊन आलं. त्यांना पण आशीर्वाद द्या. जर आपल्या सडकर्जुनीमध्ये कार्यक्रम होतील तुम्हाला सहभाग घ्यायला लागेल ना, या लागेल कार्यक्रमाला उपस्थिती दाखवावी लागेल. आपल्या आता सडकर्जुनीला महासभा ठेवण्यात आलेली आहे. 1 तारखेला आहे. तुम्ही तिथं हजर राहाल आणि या लागेल ना तुम्हाला कार्यक्रमाला उपस्थिती दाखवावी लागेल.